फाइंड ए बी अँड बी सी विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर. तर आपल्याला हा ए बी सी काय दिला आहे, राईट अँगल ट्रायंगल दिला आहे आणि राईट अँगल इन्क्लुडिंग साईड कशा दिल्या आहे, कॉन्ग्रुअंट. म्हणजे हा काय झाला, आयसोसिलियस राईट अँगल ट्रायंगल. आता हा आयसोसिलियस ट्रायंगल झाला तर याचे बेस अँगल कसे होईल, कॉन्ग्रुअंट होईल. म्हणजे बी ए सी आणि बी सी ए हे कॉन्ग्रुअंट होईल. आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर अँगल बी 90चा आहे, तर हे दोन्ही कितीचे होईल, अँगल ए आणि सी 45 डिग्रीचे होईल. आता बघा ए बी आणि बी सी आपल्याला इक्वल दिला आहे गिवन आणि बी ए सी हा अँगल कितीचा होईल, 45चा. आणि हा ट्रायंगल कोणता झाला, 45 45 90चा. आणि 45 45 90च्या ट्रँगलचा थेरम काय आहे, तर राईट अँगल इन्क्लुडिंग साईड ए बी आणि बी सी या इक्वल असतात आणि हायपोटेनियस ए सीच्या किती टाईम्स असतात, 1/√2 टाईम्स ए सी असते. आता आपल्याला ए सी किती दिली आहे, √8. म्हणजे 1/√2 इंटू ए सीच्या जागेवर लिहावं लागेल √8. √8ला आपण काय लिहू शकतो, 4 × 2 आणि 4चं √2 होते. म्हणजे √8ला आपण 2√2 लिहू शकतो. √2 कॅन्सल झालं तर 1 × 2 2. म्हणजे ए बी आणि बी सी इज इक्वल टू काय होऊन जाईल, 2.